आणि या महत्त्वाच्या बातमीनंतर आता राजकीय बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून। नीलम गोऱ्हेंवरती टीका करताना संजय राऊतांची जीभ घसरली आहे। लायकी नसताना 4 वेळा आमदार केलं अशा तिखट शब्दांत त्यांचा समाचार त्यांनी घेतलाय। तसंच लक्षवेधी घ्यायला आणि पुण्यातल्या उमेदवारीसाठी किती पैसे घेतले असा सवालही राऊतांनी गोऱ्हेंना केलाय। सुषमा अंधारे या नीलम गोऱ्हे यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत। नीलम गोऱ्हे यांनी जाणीवपूर्वक ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची आणि पक्षप्रमुखांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूनच बेताल वक्तव्य केल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। तसंच नाक घासून माफी मागितली तरी लढा सुरूच असल्याचं अंधारे म्हणाले। अंबादास दानवेंनी नीलम गोऱ्हेंवरती टीका केली आहे। बाप बदलला असेल बदला, आईवरती का दगड फेकताय असा प्रश्न दानवेंनी उपस्थित केलाय। नीलम गोऱ्हेंनी बाळासाहेबांशी तरी इमान राखायला हवं होतं असं दानवे म्हणाले। नीलम गोऱ्हेंनी केलेल्या आरोपांच्या वादात आता संजय राऊतांनी शरद पवारांनाही ओढलंय। शरद पवारांनी या राजकीय चिखलफेकीची जबाबदारी घ्यावी, त्यांनी घटनेचा निषेध करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। खासदार संजय राऊत महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड असल्याची टीका आमदार चित्रा वाघ यांनी केली आहे। राऊत महिलांबद्दल अतिशय वाईट बोलतात अशा शब्दांत राऊतांना महाराष्ट्रातील महिलांनी वठणीवर आणलं पाहिजे असा घणाघात वाघ यांनी केलाय। नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारी नोकरीचं आमिष दाखवून या ओएसडीनं 9 लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे। सचिन चिखलीकर आणि त्याच्या सहकाऱ्यांवरती माहीम पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय। तर नीलम गोऱ्हेंनी याआधीच सचिन चिखलीकरची पदावरून हकालपट्टी केली आहे। नीलम गोऱ्हेंच्या मुंबईतल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। उद्धव सेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असं खळबळजनक वक्तव्य नीलम गोऱ्हेंनी केलं होतं आणि त्याच वक्तव्याचे पडसाद पुण्यात उमटले होते। याच पार्श्वभूमीवरती नीलम गोऱ्हेंच्या मुंबईच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शरद पवारांनीही मंत्री धनंजय मुंडेंना टोला लगावलाय। मसाजोगच्या ग्रामस्थांच्या भावनांची तीव्रता पाहिल्या आणि आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावरती राहणार नाही असा टोला पवार यांनी लगावलाय। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अद्याप एक आरोपी फरारच आहे आणि त्यामुळे मसाजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। या आंदोलनाबाबत वारकरी संप्रदायानं मोठा निर्णय घेतलाय। अन्नत्याग आंदोलनात वारकरी संप्रदाय सहभागी होणार आहे। अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी गावात दाखल झाले। शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या विरोधातील याचिकेवरती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। 15 मार्चला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीत मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याची तक्रार करुणा मुंडेंनी केली आहे। राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नावानं मध्य मुंबईतील एका सीएला तब्बल 1.5 कोटींचा गंडा घालण्यात आलाय। त्यांच्या परिचयातील व्यक्तीच्या 100 पेक्षा अधिक कंपनी असून या कंपन्यांचं काम मिळवून देतो असं सांगून सीएला फसवण्यात आलं आणि या प्रकरणी सीएनं केलेल्या तक्रारीवरून अक्रम सत्तार या व्यक्तीच्या विरोधामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाला थेट दमच भरल्याची आता माहिती समोर येते। मस्ती कराल तर घरी जाल असा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलंय। मंत्र्यांचं वैयक्तिक सचिव आणि ओएसडी सुद्धा हे फडणवीसच ठरवतात असंही कोकाटेंनी सांगितलं। मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी मोठी घोषणा केली आहे। 26/11 हल्ल्याची पुनरावृत्ती रोखण्यासाठी एआयचा वापर करणार आहेत। राज्यातील 720 किलोमीटर समुद्रकिनाऱ्यावरती एआय मार्फत देखरेख ठेवता येणार आहे। फेस रिकग्निशन मच्छीमार आणि बोटींची ओळख याद्वारे पटवली जाणार आहे। माजी आमदार बच्चू कडूंनी फायनान्स कंपनी आणि बँकांना इशारा दिलाय। नियमाच्या आत राहून वसुली करावी अन्यथा प्रहार सोडणार नाही असं कडू म्हणाले। तर बेकायदेशीररित्या फायनान्स कंपनीनं गाडी ओढून नेली तर प्रहार जशास तसं उत्तर देईल असंही कडू म्हणाले।
मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरती नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना, कागदपत्र बनवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना संरक्षण देणाऱ्यांनाच ठाण्यातून अभय आहे. गँग्स ऑफ डोंबिवलीचा आका म्होरक्या ठाण्यात आहे, असं राजू पाटील म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत 1 मार्चला राजापूर दौऱ्यावरती जाणार आहेत. पक्षात झालेली गळती, प्रमुख नेत्यांनी केलेलं पक्षांतर या सगळ्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे. तसंच राजापूर इथे ठाकरे गटाच्या नवीन शाखेचं होणारं उद्घाटन आणि कार्यकर्त्यांच्या बैठकाही पार पडतील. आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप 50 कडे. राज्यभरातील उर्वरित इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. मुंबईच्या महालक्ष्मीमध्ये धोबी घाटाला पालिकेच्या खर्चानं पीएनजीची जोडणी देण्यात येणार आहे आणि धोबी घाटात पाणी गरम करण्यासाठी लाकूड जाळला जातो. त्यामुळे होणारं प्रदूषण थांबवण्यासाठीच पालिकेनं हा निर्णय घेतलाय. पालिका या कामासाठी 24 कोटी रुपये खर्च करणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची खासगी स्कूल बसेससाठी नवीन शैक्षणिक वर्षापासून नियमावली निश्चित करण्यात येणार आहे आणि त्यासाठी निवृत्त परिवहन अधिकारी जितेंद्र पाटलांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्य समिती नेमण्यात आली आहे. त्यांना 1 महिन्यामध्ये अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात 39 ठिकाणी एकाच वेळी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे. वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पुणे पोलिसांची नवी मोहीम त्यांनी सुरू केली आहे. या माध्यमातून गुन्हेगारांवरतीही लक्ष ठेवता येणार आहे. तर पुण्यातील मध्यवर्ती टिळक चौकामध्ये 4 ते 5 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली आहे. वाहतूक कोंडी मुक्त पुणे व्हावं यासाठीच पुणे पोलिसांकडून ही मोहीम सुरू आहे. तर पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे टोळीवरती मकोका लावण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यकर्त्यांवरती गजा मारणे टोळीनं हल्ला केला होता. त्याची दखल घेत पोलिसांनी 3 आरोपींची धिंड काढून मकोका लावलाय. तर एका मिरवणुकीदरम्यान मारणे टोळीतील 3घांनी IT इंजिनियर देवेंद्र जोग यांना बेदम मारहाण केली होती. बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातील आता सुनावणी 28 फेब्रुवारीला होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयामध्ये प्रकरण असताना ठाणे सत्र न्यायालयात संजय शिंदेंनी कशाच्या आधारावरती रिव्हिजन दाखल केली आहे असा सवालही अक्षय शिंदेंचे वकील अमित कटानवरेंनी केला आहे आणि त्यावरती आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. युट्यूबवर रणवीर अलाहाबादी याची चौकशी संपली आहे. रणवीर हा काल महाराष्ट्र सायबर सेल समोर हजर झाला होता. नवी मुंबईतल्या कार्यालयात अलाहाबादी याची चौकशी झाली. इंडियाज गॉट लेटेंट शो मध्ये रणवीर अलाहाबादी यानं केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण झाला होता. अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या ब्राह्मण समाजावरील वक्तव्यावरून राज्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. देशातील चातुर्वर्ण व्यवस्थेच्या मुळाशी ब्राह्मण आहेत. माझ्या पूर्वजांनी केलेल्या चुकांबद्दल आपण माफी मागत असल्याचं डॉक्टर सबनीस यांनी म्हटलंय. सांगलीत वन अकॅडमीच्या 65 परीक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाली आहे. पलूस तालुक्यातील कुंडलमध्ये वन विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात भेट देण्यासाठी हे प्रशिक्षणार्थी जात होते. जेवण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना उलट्या आणि मळमळीचा त्रास झाला. यातील रुग्णांवरती शासकीय उपचारात आता उपचार सुरू आहेत. जळगावमध्ये 10वीच्या मराठीचा पहिलाच पेपर फुटला होता आणि या प्रकरणी आता शनीपेठ पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय. कॉपी पुरवणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांसह पोलिसांनी झेरॉक्स दुकानदार आणि संगणकावरती मायक्रो कॉपी देणाऱ्याला ताब्यात घेतलाय. तसंच गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलाय. जळगावमध्ये 10वीच्या CBSE परीक्षेत सर्रासपणे कॉपी सुरू असल्याचं समोर आलंय. शिक्षकच कॉपीला प्रोत्साहन देत असल्याचा प्रकार आता उघड झालाय. शिक्षिका प्रश्नपत्रिकेचा मोबाईलमध्ये फोटो काढून प्रश्नांची उत्तरं लिहून देत आहेत. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव इथल्या नेहरू विद्यालय केंद्रात कॉपीचा हा प्रकार समोर आलाय. 10वी आणि 12वीची परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त व्हावी यासाठी जनजागृती सप्ताह राबवण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांना परीक्षांच्या सुरक्षेसाठी शपथ घ्यावी लागणार आहे. यामुळे यंदाच्या परीक्षांसाठीचा हा निर्णय शिक्षणाच्या गुणवत्तेला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
10वी-12वीच्या परीक्षांसाठी आता मोठा बदल झालाय. विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या केंद्रावरती केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि परीक्षेशी संबंधित कर्मचारी हे त्या केंद्राव्यतिरिक्त अन्य शाळांमधून नेमले जाणार आहेत. कॉपी रोखण्यासाठीच मंडळानं हे नवे धोरण अंमलात आणलंय. त्यामुळे परीक्षा केंद्रावरती निष्पक्षता आणि पारदर्शकता वाढणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या महापालिका शाळेतील विद्यार्थी हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांबरोबरच चक्क जर्मन भाषेत एकमेकांशी संवाद साधतात. बोऱ्हाडेवाडी इथल्या पालिका शाळेत विद्यार्थी जर्मन भाषेत धडे गिरवत आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जर्मनीसारख्या प्रख्यात देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना जर्मनी भाषेचंही ज्ञान दिलं जात आहे. आणि आता बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई शहरात उष्णतेची लाट धडकलेली आहे. आज आणि उद्या मुंबईकरांसाठी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जारी करण्यात आलाय. मुंबईचा पारा थेट 36.8 अंशांवरती पोहोचलाय आणि तापमानात सरासरीपेक्षा 6 अंशांची मोठी वाढही नोंदवण्यात आली आहे. फेब्रुवारी अखेरीस रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवलाय. आणि यानंतर पुन्हा टॉप 50च्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. मढीप्रमाणे सर्व देवस्थानं आणि गावांनी सुद्धा मुस्लिम व्यापाऱ्यांवरती बंदी घालावी अशी मागणीच भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे. मढी यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे सर्वच देवस्थानांनी असा निर्णय घ्यावा अशी मागणी भोसले यांनी केली आहे. अंबरनाथच्या सिरवी समाजाच्या वतीनं महाकुंभ यात्रा आयोजित करण्यात आली होती. यात अंबरनाथमधील 45 भाविकांनी प्रयागराजला जाऊन गंगा स्नान केलं. यात्रा पूर्ण करून त्यांचं सिरवी बांधवांकडून स्वागत करण्यात आलं. या यात्रेकरूंमध्ये महिला, पुरुषांसहच वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश होता. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी महाकुंभात हजेरी लावली. यावेळी त्यांनी स्नान केलं. महाकुंभ मेळ्याला 2 दिवस बाकी आहेत आणि त्यामुळेच आता अनेक सेलिब्रिटी, नेते मंडळी महाकुंभ मेळ्यात हजेरी लावत आहेत. अभिनेत्री कॅटरीना कैफ प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात पोहोचली आणि यावेळी तिने महंत आखाड्याला भेट दिली. आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी महाकुंभ मेळ्यात जाऊन स्नान केलंय. आता त्यात कतरीनाची भर पडली आहे. तर खिलाडी अक्षय कुमारनंही महाकुंभ मेळ्यासाठी हजेरी लावली आहे. सर्व भाविकांप्रमाणे त्यानेही शाही स्नान केलं. यावेळी अक्षय सोबत पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटीलही उपस्थित होते. विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्र महाराज यांच्याबद्दल केलेल्या एकेरी उल्लेखाचा सांप्रदायिक लोकांनी जाहीर निषेध केलाय. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या विरोधात घोषणा दिल्या. तसंच त्यांच्या फोटोला जोड्यांनी मारहाणही करण्यात आली आहे. मालवणमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा आऊट झाल्यानंतर काही समाजकंटकांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या होत्या. या निषेधार्थच मालवणमध्ये सर्वपक्षीय रॅली सुद्धा काढण्यात आली होती. यावेळी मालवण पोलिसांना निवेदन देण्यात आलं. वाशिम नगरपालिकेनं थकीत कराची वसुली करण्यासाठी सर्वच कर्मचारी रस्त्यावरती उतरवलेत. त्यामुळे वसुली मोहीम राबवत 31 मार्चपर्यंत नगरपालिकेनं 15 कोटी रुपये वसूल करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. हिंगोली जिल्ह्यात विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार तरुणाच्या जीवावरती बेतलाय. विद्युत खांबावरती काम करण्यासाठी विद्युत कर्मचाऱ्यांनी तरुणाला वीज पुरवठा सुरू असतानाच खांबावरती काम करण्यासाठी चढण्यास सांगितलं. खांबावरती काम करत असताना या तरुणाला विजेचा जोरदार झटका बसल्यानं त्याचा मृत्यू झालाय. इगतपुरी स्थानकामध्ये रेल्वे प्रवाशांनी गोंधळ घातला. 1.5 तासांहून अधिक काळ रेल्वे थांबवून ठेवल्यानं आता संतप्त झालेल्या प्रवाशांनी स्टेशन मॅनेजरच्या ऑफिसमध्ये गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. लखनौ लोकमान्य टिळक टर्मिनस एसी सुपरफास्ट एक्सप्रेस 1.5 तास इगतपुरी स्थानकात उभी होती. रेल्वे तात्काळ सोडण्याची मागणी करत गोंधळ घालण्यात आला.